उमरगा लोहारा विधानसभासाठी आपण इच्छुक आहात असं आपलं म्हणणं आहे। विधानसभामध्ये आपण काय ध्येय धरून घेऊन आपण उमरगा आणि लोहाराची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात? मी माझ्या आयुष्याची सुरुवात पत्रकारितेपासून केली। तदनंतर 2004ला शासकीय सेवेमध्ये दाखल झालो। शासकीय सेवेमध्ये दाखल झाल्यानंतर 2005 पासून जिल्हा परिषद सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्याचे सन्माननीय मंत्री, माजी मंत्री, सन्माननीय माजी राज्यमंत्री आणि दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष, दिव्यांग बांधवांचे हृदय सम्राट सन्माननीय ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू साहेब यांच्याकडे मी PM म्हणून काम केलेलं आहे आणि आजही मी बच्चूभाऊंकडे PM म्हणून काम करत आहे। पत्रकारिता आणि शासनाच्या सेवेत असताना ज्या ज्या काय गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या प्रश्नांची मी जवळून हे सगळे प्रश्न बघितले। त्यामुळं प्रामुख्याने या लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। ठीक आहे, विधानसभामध्ये उमरगा लोहारामध्ये काय कमतरता तुम्हाला दिसते आणि तुम्ही काय ती कमतरता पूर्ण करण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात? प्रामुख्याने उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघामध्ये लोहारा शहरामध्ये MIDC नाही, लोहारा हा तालुका आहे, तालुक्याचं ठिकाण आहे। त्या ठिकाणी व्यवस्थित असं बसस्थानक नाही। शासकीय कार्यालय सुद्धा मला वाटतं 50-60% प्रमाणात शासकीय कार्यालय तिथे नाही। कार्यालय आहेत पण भाड्याच्या इमारतीमध्ये आहेत। शासनाच्या स्वतंत्र इमारती त्या ठिकाणी नाही। शासनाचं विश्रामगृह नाही, शासकीय विश्रामगृह नाही किंवा शासनाच्या अनेक योजना तालुका असून सुद्धा त्या योजनेपासून तो तालुका वंचित आहे। प्रामुख्यानं सर्व बाबी त्या ठिकाणी व्हाव्या या दृष्टीनं मी हा निर्णय घेतलेला आहे।